उपाध्यक्ष माननीय नामदार श्री अण्णासाहेबजी बनसोडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत असताना यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यदायी, भरभराटीचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये अण्णांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया। त्यांची ही राजकीय घोडदौड अशीच या ठिकाणी सुरू राहू द्या अशी सर्वांच्या वतीने अण्णांना या ठिकाणी वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा देऊन सर्वांच्या वतीने या ठिकाणी अण्णांना मनपूर्वक अशा शुभेच्छा। सागरजी यांना पुढील कार्यासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया। आपला टाळ्यांचा आवाज करण्यासाठी गगनाला भिडला पाहिजे। अध्यक्ष माननीय आमदार श्री अण्णासाहेबजी बनसोडे यांना सन्मानित करतायत सागरजी पंजाबी। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मानाला सर्वांनी साथ द्यायची आहे। यानंतर सन्मान होतोय माजी मंत्री महोदय आदरणीय नवाबजी मलिक साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। मी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण याही सन्मानाला सर्वांनी साथ द्यायची आहे। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी गिरी आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय। सागरजी पंजाबी आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी गिरी साहेबांनी सन्मानित करावं। सुनीलजी गिरी आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय। टाळ्यांचा आवाज कमी होता का म्हणे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये शेखरजी बनसोडे आपल्याला या ठिकाणी सन्मानित केलं जातंय। मी सागरजींना विनंती करेल आपण या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये याही सन्मानाला आपण सर्वांनी साथ द्यायची आहे। हा सन्मान कर्तृत्वाचा, हा सन्मान नेतृत्वाचा। यानंतर सन्मान होतोय आदरणीय स्वरेखाजी पुढचे आपणास या ठिकाणी सन्मानित केलं जाते। राजश्रीजी महाडिक आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी आदरणीय साथ थँक्यू। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण याही सन्मानाला सर्वांनी साथ देऊया। सन्मान एका नेतृत्वाचा तर सन्मान एका कर्तृत्वाचा। यानंतर ज्यांच्या याही सन्मानाला आपण सर्वांनी साथ देऊया। यानंतर आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाविषयी या ठिकाणी विधानसभेचे इवेंट के आप लिटरली स्टार हो और फ्रेंड्स को इग्नोर करो, वो आपको बोलने नहीं देने वाले। आई नो एंड आई नोटिस एवरीथिंग, सो जस्ट फोकस ऑन दैट क्राउड। इनके लिए अब आप आगे से काम करने वाले हो। यही लोग हैं जो आपको अभी आगे से सपोर्ट करने वाले एक्चुअली कर रहे हैं। एंड सबसे मेन पर्सन तो यहाँ पे है किरण सर, जिन्होंने इतना सपोर्ट किया, इतना बड़ा इवेंट ऑर्गेनाइज किया है। सो आप इन सबके लिए छोटा सा थैंकफुल प्लीज। Thank you all for coming over here. It means a lot to me personally. Thank you. To meet the people, the public, my friends, everyone. A special thanks to our President Shri Sunil Giri ji as well, and also our Deputy Chief Minister Shri Ajit Pawar ji has been a great inspiration to me. And under the leadership of Shri Anna Bansode ji, he's been an inspiration to me from the beginning. I look forward to working for the people, for getting education better, making the healthcare system better, getting job opportunities for the people, and just working for everyone from on the grassroots level, increasing our Rashtravaadi party. Thank you so much, everyone, for coming. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you so much, Sagar. Thank you so much. विधानसभेचे उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय अण्णासाहेब बनसोडेजी, या कार्यक्रमाला उपस्थित मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गिरीजी, सिद्धार्थ बनसोडेजी आणि ज्यांच्या पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाला ते युवा नेते सागर पंजाबीजी, मंचावर उपस्थित सर्व कलावंत आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर। सर्वप्रथम मी
उपाध्यक्ष महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला या आसनावर तुम्ही बसणार आहे, निश्चित रूपाने आपल्या माध्यमातून जनतेला न्याय मिळेल ही सांगण्याची अपेक्षा. त्याचबरोबर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षामध्ये सागर गंजाजी यांच्या प्रवेश झाला. त्याचबरोबर त्यांना मुंबईमध्ये संघटनांच्या जबाबदारी देण्यात आली. आम्हाला अपेक्षा आहे की या मुंबईमध्ये पक्ष वाढवण्यासाठी निश्चित रूपाने ते अहोरात्र मेहनत करतील. विशेष कर या भागामध्ये ते राहता या फार बांद्रा हे बांद्रा पश्चिम विधानसभा क्षेत्र आहे. या विभागामध्ये किंवा या मुंबईमध्ये जर थोडी मेहनत घेतली तर मला वाटते तरुण पिढी जी नवी पिढी आहे ते पक्षामध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहे. राजकीय पक्षामध्ये काय असतो की बाबा जे परंपरागत नेते त्यांना कुठेतरी नवीन लोक आले की थोडासा पण मला एकच बोलायचं आहे की जोपर्यंत या पक्षामध्ये तरुण पिढी येत नाही तो पक्षाच्या भविष्य कधीही उज्ज्वल होत नाही. आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कुठेतरी तरुण पिढी आमच्यासोबत येत आहे आणि काम करत असताना माझं एकच म्हणणं आहे की आपण लोकांचे प्रश्न, लोकांची अडीअडचणी दूर करण्याची भूमिका स्वीकारली तर निश्चित रूपाने लोकांच्या पाठबळ आपल्यासोबत राहतील. आम्ही या मुंबईमध्ये आमदार मंत्री या नात्याने बरेचशा कामगिरी केल्या. 50 वर्ष राजकीय जीवन या मुंबईमध्ये माझ्या अनुभवात राहिलेलं आहे. निश्चित रूपाने पक्ष कधी लहान असतो, पक्ष मोठा होत असतो, पण आपण म्हणून लावून जिद्दीने कामं केली तर यश आपल्याला निश्चित रूपाने मिळते. राजकीय क्षेत्रामध्ये तरुण पिढी येत असताना त्यांच्या मनात पण काहीतरी असते की बाबा आम्हाला पण संधी मिळाली पाहिजे, जनतेतून आम्हाला पण निवडणूक लढण्याची संधी मिळाली पाहिजे. निवडून आल्यानंतर नगरसेवक आमदार होण्याची इच्छा असते आणि निश्चित रूपाने इच्छा असलीच पाहिजे. इच्छा असल्याशिवाय कुठल्याही आपण पदापर्यंत जाऊ शकत नाही. आम्ही पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये नाही, आधी काँग्रेसमध्ये एकत्रित असताना काँग्रेसच्या युवक संघटनेमध्ये काम करत 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 आमदार झालो, मंत्री झालो 6 वेळी आणि या मुंबईमध्ये काम करत असताना हित आणि लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहिलं. मला वाटतं भविष्यात उज्ज्वल राहील. आज आपण या पक्षामध्ये सामील झालेले आहे. मी दिल्लीला सांगतो की तरुण पिढी आपल्याला सोबत जे जुळत आहे निश्चित रूपाने तरुणांचे वेगळे विचार असते आणि आमच्यासारखे वडीलधारी मंडळी त्यांच्या करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण तरुणाई जे असते त्यांचा विचार आपण ऐकून त्यांच्या माध्यमातून तरुण पिढीला सोबत मला वाटतं पक्ष वाढेल. या मुंबईमध्ये निश्चित रूपाने आज सिद्धार्थ मंजुरी जे आहे ते पण महाराष्ट्रामध्ये लक्ष घालणारं जे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राहतच आहे. पण आपण या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष करण्यासाठी अहोरात्र मेहनत करू. आणि पुन्हा आम्ही आपल्या सर्वांचं स्वागत करतो. वैष्णवी साहेबांना पुन्हा मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आदरणीय रवी पंजाबी यांना विनंती करतो आपण या ठिकाणी अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अण्णांना सन्मानित करावं. आदरणीय रवी पंजाबी आपणास विनंती करतो आपण या ठिकाणी मंचावरती येण्याची. महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आमचे सहकारी सुनील गिरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मार्गदर्शक नवाब मलिक साहेब आणि आमचे सहकारी आणि माझे मित्र रवी पंजाबी, त्यांचे चिरंजीव सागर रवी पंजाबी यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव यापदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेश या ठिकाणी आयोजित केला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वप्रथम मी सागर पंजाबी
यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर महाराष्ट्रामध्ये गेली 20-25 वर्षापासून कार्यरत आहे। आदरणीय दादाचं नेतृत्व मान्य करून सागर पंजाबी यांनी सुनील गिरी, आदरणीय नवाब मलिक साहेब आमच्या साक्षीने आज पक्षामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने त्याचा प्रवेश या ठिकाणी झाला असं मी जाहीर करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आदरणीय दादांनी प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, नवाब मलिक आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये गौरव करीत आहे। आज सुनील गिरी यांच्या मार्फत सागरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थाने प्रवेश झालेला आहे। पण नवाब मलिक साहेबांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे आणि वेगवेगळ्या विचाराचे युवतीचा खऱ्या अर्थाने प्रवेश जर झाला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवकांचा भरणा जास्तीत जास्त होईल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे। सुनील खऱ्या अर्थाने मुंबई परिसरामध्ये तुम्ही असताल, मलिक साहेब आज आपल्यापेक्षा खूप सिनियर नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त युवकांना पक्षामध्ये कशा पद्धतीने सामावून घेतले जाईल आणि पक्षाच्या वतीने युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच भक्कमपणे त्यांच्या कुठल्याही कामासाठी कुठल्याही कार्यासाठी पक्षाच्या वतीने आमचा नक्कीच तुम्हाला जाहीर पाठिंबा असेल। आज खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करत असताना रवी पंजाबी, सागर पंजाबी, मलिक साहेबजी आणि सुनील गिरी यांनी ज्या शुभेच्छा मला दिल्या या ठिकाणी त्याबद्दल मी त्यांना आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। आणि आज आपण या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने 3-4 तासापासून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दलही आमच्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। Special occasion, Annaji's birthday once again. Anna, happy birthday. Senior leader, Shri Navab Annaji, thank you for coming on such short notice. And even our senior president, thank you once again. I can't wait to start working with the youth and just provide to the society. I've been waiting a lot of time to get this opportunity. I've been working on grassroots levels and it's finally here. Thank you so much. चला अन्ना सर, क्या कहना चाहेंगे? यूथ जिस तरीके से आप लोगों के साथ जुड़ रहा है, तो कितनी जरूरत है देश में युवाओं का इस राजनीति में उतरने? आज राष्ट्रवादी युवक कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष सुनील जी गिरी, इनके सामने इनके हाथ से सागर पंजाबी का राष्ट्रवादी युवक कांग्रेस सचिव बोल के आज उन्होंने उनकी नियुक्ति की ली और आदरणीय अजितदादा पवार, प्रांत अध्यक्ष सुनील जी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, राष्ट्रवादी कांग्रेस की विचारधारा के अवसर पर उन्होंने अजितदादा के पार्टी में आज उनका जाहिर प्रवेश भी हो गया। युवक कांग्रेस के वजह से उनको महाराष्ट्र की उपसचिव के ऊपर उनकी नियुक्ति की गई। युवाओं का कितना साथ आज लगता है राजनीति में होना चाहिए? आज आप देख रहे हैं कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और पार्टी के जो मुख्य अध्यक्ष हैं वो हमारे नेता हमारे लीडर आदरणीय दादा की विचारधारा के ऊपर इन्होंने
जैसी महाराष्ट्र में वो युवक के पीछे है, उनके विचारधारे के ऊपर उन्होंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है। हां, निश्चितच म्हणजे निश्चित मोठी ताकद आहे। आणि दुसरं मी खास करून बनसोडे साहेबांचं धन्यवाद देईन, ज्याने युवकमध्ये असा हा एक प्रवेश आज ज्यांच्या नेतृत्वाखाली हा आज प्रवेश घडून आला। आणि खूप तुम्ही बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दादांचा जो विचार आहे आणि दादांना मानणारा जो एक मोठा युवा वर्ग आहे, युवांमध्ये तुम्ही चर्चा केलं तर दादांना प्रेम करणारा मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि खूप त्यांची प्रचंड इच्छा आहे। आम्ही पण प्रयत्न करतो वेगवेगळ्या मार्गाने कसा त्यांच्यापर्यंत आम्हाला पोचता येईल आणि कसं आम्हाला जुळवता येईल। असं आज नवाबभाई मलिक साहेब आणि बनसोडे साहेबांनी त्यांचं भाषणात पण सांगितलं आहे की ते आणि त्यांचं नेहमी आम्हाला मदत असतेच, पण अजून जोर याने आम्हाला ते मदत करतील आणि होईल तेवढा मोठ्या संख्येने युवक आम्हाला जोडण्यात हे होईल यश। इतनी छोटी उम्र में आपने राजनीति करने का जो विचार लिया है, इसके पीछे आपका उद्देश्य क्या है? तो श्री अन्ना बनसोड़े जी हमेशा मेरे लिए एक बहुत बड़ा इंस्पिरेशन थे। उन्हीं के रास्ते वो जो रास्ता वो दिखा रहे उन पे ही चलना है, सोशल वर्क करना है, लोगों का मदद करना मेरा पहले से ही सपना रहा है। एजुकेशन लोगों के लिए बेटर करना है, मुंबई सिटी में हेल्थ केयर सिस्टम को भी बदलाव लाना है और जॉब क्रिएशन हमारा जॉब क्रिएशन करना है यहाँ पे। सर एक प्रश्न असा होता की बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे, दादांचा मार्गदर्शनाचा विषय आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये युवकांना किती संधी असते? तुम्हाला माहिती आहे की पक्षाची ध्येय धोरणं हे खरे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती, आणि आज तसं बघितलं तर सागर पंजाबीचा जो प्रवेश या ठिकाणी झालेला आहे, एक सुशिक्षित चांगल्या घरातील मुलगा एक काहीतरी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावरती विश्वास ठेवून, आदरणीय दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे। खऱ्या अर्थाने पक्षप्रवेश करत असताना त्याच्यासारख्या अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सर्व तरुण युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी काय सहकार्य लागेल त्यांच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहणार आहे। उद्या तसं बघितलं तर आजचे हे युवक हे उद्याचे देशाचे नेतृत्व करणार आहेत, त्यामुळं पक्षाच्या वतीने सर्व युवकांना जर ताकद दिली तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील तुम्हाला हे जे चित्र आहे ते बदललेले दिसेल।